तर अवघे काही तास शिल्लक राहिले, सरकारकडून काही तुमच्यासोबत चर्चा झाली का किंवा काही तसा प्रयत्न झालाय का? नाही, कधी झाला नाही. झाला तरी तुम्ही असतातच. झाला नाही. पण चर्चेची तयारी पाटील, संकेत चांगले आहेत की मधल्या काळात ज्या पद्धतीने वक्तव्यामुळे वेगवेगळे तुमचं मन काही दूषित झालेली होती, स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याही अवस्थेत ओएसडींना पाठवलं. कसं मग ती अवस्था नाही म्हणायचं त्याला, ती बोली भाषा आहे. त्यात बोलता बोलता पण म्हणत होतं सकाळ चहा पाजणारे, त्याला तुम्ही गैरअर्थ धरू नका. कारण तुमची आई ही आमची आई आहे. तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत म्हणलं, तुमची आई सुद्धा राज्याची प्रमुख आहे. लेकर आहेत आम्ही राज्यातले. एखादा शब्द गेला तरी ते भाषणात ती शिनायची, तरी 1 मिनिटात आम्ही काय म्हणलो, आम्ही शब्द मागे घ्या. याच्यापेक्षा काय पाहिजे? पण ते जीवावर आले द्यायचं. सगळं खरं आहे. सगळ्या रस्ता मागण्या येतात, लोकशाहीला धरून येतात, कायद्याला धरून येतात, संविधानाला धरून येतात. त्यांच्या लक्षात आलं दस्तावेज जर सरकारी गॅजेट द्यावाच लागणार आहेत मराठ्याला आता. मग हे मॅनेज होत नाही, हे फुटत नाही, मग द्यावा लागत. मग काय करायचं तर राडका डावा मांडायचा. आणि मग हे मराठीने वय केलं. अरे हे याच्या जीवावर आलं द्यायचं. आता तर मुंबईत चला, कारण निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे मराठ्यांनो, निर्णायक टप्प्यावर. आता घरात झोपलात, जाहीर सांगतो तुम्हाला मी, तुम्ही जर आता घरी झोपले, जातीचं आणि जातीच्या पोराचं वाटलं तुम्ही केलं. मी तर चाललोय मुंबईत, तुम्हाला यावंच लागणार आहे. आता तुम्हाला काही संकेत मिळाले का मराठ्याला की सरकारला पुरी फाटली?